रायगड येथील कचरा पेटण्याची शक्यता, ठेकेदारांचे 60 कोटी रखडले, प्रकल्पाचे 3-13. ठाणे महानगरपालिकेच्या परिक्षेत्रात येणाऱ्या ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आदी भागातून जवळजवळ 500 ते 600 मेट्रिक टन कचरा जमा होतो. या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे काम ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागामार्फत केले जाते. तसेच ठाणे महानगरपालिकेने कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प डायगर शीळ फाटा परिसरात सुरू केला आहे. या वीज निर्मितीचे काम ठाणे क्लीन एन्व्हायरमेंट या कंपनीला दिले. त्या वीज निर्मितीसाठी ठाणे शहरातील विविध भागातील कचरा त्या वीज निर्मिती प्रकल्पाजवळ टाकला जातो. मात्र सदर प्रकल्प गेल्या 8 ते 10 दिवसापासून बंद आहे. त्यामुळे कचऱ्याचे ढीग साचले असून त्यामुळे डायगर गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या गावातील ग्रामस्थांना श्वसनाचे आजार जडू लागले. या कचऱ्यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांचा प्रसार वाढत चालला आहे. त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी ठाणे घनकचरा विभाग HOD डॉक्टर राणी शिंदे आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर सौ मयुरीजी यांनी सकाळी 8 वाजता जबरदस्ती प्लांटमध्ये मुंब्रा, दिवा, कळवा प्रभागातील 67 घंटागाड्या आणि RC खाली करण्याचा प्रयत्न केला असता प्लांट कर्मचारी आणि मशीन ऑपरेटर यांनी त्यांना सहायता करण्यास असमर्थता दर्शवली असता माननीय सहाय्यक आयुक्त ठाणे फोर्स पाठवून कचरा गाड्या खाली करून देण्याची धमकी दिली. या दरम्यान डायगर येथील गावकऱ्यांनी प्रकल्पाच्या बाहेर येऊन निदर्शने करण्यास सुरुवात केली. कारण प्रकल्पामध्ये गाड्या घेण्यासाठी आम्ही कर्मचाऱ्यांनी अटकाव केल्यामुळे ठाणे महानगरपालिका कर्मचारी आणि अधिकारी यांनी आडमुठेपणाचे धोरण स्वीकारत कचऱ्याच्या गाड्या रोडवरच लावण्यास सुरुवात केली, ज्याची रांग गावापर्यंत गेली होती. यावर उपाय म्हणून श्री जोशी यांनी ठाणे येथून पोकलेन आणि JCB मशीन पाठवून प्रकल्पाची सुरक्षा भिंत पाडू तिथे जागा मिळेल तिथे कचरा खाली करून घेण्याचा प्रयत्न केला असता गावकऱ्यांनी या गोष्टीला तीव्र विरोध केला. त्यामुळे महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी यांनी तात्पुरती माघार घेत सर्व गाड्या परत नेल्या. परंतु शनिवारी दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी ठाणे महानगरपालिकेचे उच्च अधिकारी सहाय्यक आयुक्त श्री अक्षय गुडदे, सॅनिटरी इन्स्पेक्टर सौ मयुरी वखारिया आणि सोबत जवळपास 40 महानगरपालिका कर्मचारी माननीय मुख्यमंत्री नवीन रोजगार योजनेतून नुकतेच भरती झालेले कंत्राटी तरुण यांना घेऊन प्रकल्पामध्ये प्रवेश केला आणि मशीन चालू करा असे ड्रायव्हर्स आणि ऑपरेटर यांना सांगितले. यावर ऑपरेटरने असमर्थता दर्शवली आणि सांगितले की तुम्ही आमच्या गाडी मालकाशी बोला. त्यांनी सांगितले तर मी मशीन सुरू करतो. त्यावर त्यांनी सदर ऑपरेटरच्या कानशिलात लगावली आणि संबंधितांना शिवीगाळ केली. दरम्यान एका पालिका कर्मचाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ केली आणि दहशतीचे वातावरण निर्माण करून जबरदस्ती गाड्या खाली करून घेण्यास सुरुवात केली. दरम्यान मध्यस्थी करण्यासाठी ड्रायव्हर समाधान चव्हाण याला उच्च अधिकारी यांनी शिवीगाळ केली आणि दुसऱ्या ड्रायव्हरप्रमाणे तुला पण मारेन अशी धमकी दिली. आता स्थानकात 13 ते 14 हजार टन कचरा जमा झाला आहे. पालिकेने ठेकेदाराला पैसे दिले नाही आणि प्रकल्प सुरू केला नाही तर ह्या कचऱ्याचा प्रश्न पेटणार आहे. पहिलाच धुमाळ डायगरच्या बाजूला जो हा प्रकल्प आहे ठाणे क्लीन एन्व्हायरमेंट प्रायव्हेट लिमिटेडचा, याच्यामध्ये कचऱ्यापासून विद्युत निर्मितीचा हा प्रकल्प आहे. पण हा याच्या पहिल्या टप्प्यामध्ये आहे, ज्यामध्ये काय असतं की पालिकेकडून आम्ही कचरा स्वीकारतो जो कळवा, मुंब्रा आणि दिवा या प्रभागामधून येतो. तर या दरम्यान काय की हा कचरा या मागच्या प्लांटमध्ये आम्ही प्रोसेस करतो. तर सध्या हा प्लांट आम्ही सर्व्हिसिंगसाठी एक हप्ता आमचा बंद असतो, ज्यासाठी जर्मनीहून त्याचे टेक्निशियन्स येतात. आणि दरम्यानच्या काळामध्ये काय की आम्ही यासोबत आम्ही पालिकेकडे आम्ही पाठपुरावा करतो, आमच्या उर्वरित रकमेसाठी पाठपुरावा करतो आहे, जी आमची 3 प्रकारे असतात: कॅपेक्स, ओपेक्स आणि टिपिंग फी.
टिपिंग फी आमची जी जून जुलै आणि ऑगस्ट महिन्याची बाकी आहे, ज्यासाठी आम्हाला पालिकेकडून दर महिन्याला आम्हाला आता मागचे 20 दिवस झालं मी जून जुलैच्या प्रोसेससाठी आहे, ती फाईल रोज आम्हाला दाखवली, रोज ती अकाउंटंटकडे जाते आणि रोज काहीतरी कारणं सांगून ती फाईल परत माघारी पाठवते. गोष्ट काय की जी प्लांटच्या इम्प्लिमेंटेशनसाठी जी खर्च आमच्या कंपनीने केला होता ती रक्कम ऑलमोस्ट 60 CRच्या आसपास गेलेली आहे. ती रक्कम पण अजून पण आम्हाला मिळत नाही किंवा त्याच्यावरती कुठली मीटिंग ठेवली जात नाही की कुठल्या इन्स्टॉलमेंटमध्ये ती रक्कम मिळेल किंवा काय गोष्टी इकडल्या जातील आणि त्याच्यावरती चर्चा केली जात नाही आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय की आता या ठिकाणी आपण जो आज तुम्ही ज्यासाठी आलेला आहात तर तो मुद्दा असा आहे की जर प्रोसेसिंग चालू नाही आणि इथे बाहेर हा डम्पिंग ग्राउंड नाही आहे, हा प्रोसेसिंग प्लांट आहे, तर तरी इथे जबरदस्तीने, कारण का तर तिकडे राजकारणी लोकांचं, मोठ्या राजकारणी लोकांचं ठाण्यामध्ये दौरा असल्याकारणाने ते ठाण्यामध्ये त्यांनी कचरा घेणं बंद केलेलं आहे आणि त्याचा पर्याय म्हणून त्यांनी ही जागा निवडली आणि या जागेला स्थानिकांचा पहिल्यापासून विरोध आहे. त्या विरोधासाठी आम्ही त्यांची कारणं समजून घेतली, त्याला आम्ही काही गोष्टी उपाययोजना केल्या, ज्याचा पर्याय म्हणून हे जे लिचरचं पाणी निघतं या पाण्याची उपाययोजना म्हणून आम्ही तिकडे एक ETP प्लांट इन्स्टॉल केला आहे, ज्याच्यामधून काय हे पाणी निघून त्याचं पूर्ण प्युरिफिकेशन होतं आणि ते पाणी पुढे आम्ही गार्डनला सोडतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय की हा जो वास आहे, आता प्रोसेसिंगसाठी येणारा कचरा सगळ्या गाड्या तिथे आतमध्ये येतात. आतमध्ये आम्ही एक 600 टनांचा, एक 1200 टनांचा एक पीठ बनवलं आहे, त्या पीठमध्ये सगळ्या गोष्टी तिकडे येतात आणि तो कचरा तिथेच पडतो, बाहेर कुठेही जात नाही कचरा. तरी काय आहे ते की आता प्रोसेसिंग बंद असल्यामुळे तो कचरा इथे बाहेर आहे आणि बाहेर तुमच्या मागे जो तुम्ही बघताय तो जवळपास 15,000 टनांचा तो वेस्ट आहे, जो गेल्या 7 महिन्यांपासून पडून आहे, ज्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून आम्हाला फोर्स केला गेला होता की तुम्ही आम्हाला काही दिवसांसाठी मुदत द्या आणि आम्हाला कचरा टाकण्यासाठी जागा द्या. पण आम्ही याला विरोध केला होता आणि गावकऱ्यांनी पण याला विरोध केला होता. दरम्यान काय की आता तो कचरा असा वाढत गेला की त्याचा 7,000 टनांपासून 15,000 टनांपर्यंत त्या गोष्टी गेलेल्या आहेत आणि त्यांनी काल पण जबरदस्ती केली. काल त्यांचे अधिकारी आले, ते आम्ही इथं गाड्या अडवल्या की आम्ही घेणार नाही, कारण का की आम्हाला उत्तर द्यायला होतं स्थानिकांना. ते लोक इथं येऊन मागच्या पण तुम्ही 1 वर्षापूर्वीच्या घटना बघितल्या असतील, ते लोक इकडे मारामारी करतात किंवा फोडण्याच्या धमकी देतात. ड्रायव्हर लोक गरीब आहेत, ते लोक घाबरतात, काही लोक काम नाही करत, काही लोकांनी कामं सोडून गेलेले आहेत, गाड्या पण फोडण्याचे प्रकार घडलेले आहेत. इथं 60 पोलिसांचा इथं बंदोबस्त आलेला आहे, तरी पण ह्या गोष्टी थांबत नाहीत, कारण गावाला आपण विरोध करू शकत नाही. तर पालिकेने याच्यावरती लक्ष दिलं नाही आणि काल आणि आज स्थानिक लोक जमा होण्याच्या पूर्वी यांचे अधिकारी लोक सकाळी येतात आणि ते लोक जबरदस्तीने इथे कचरा हा इथे डंप करतात. आता तुम्ही जो तिथं कचऱ्याचा ढीग बघितला असेल, ते ज्या ठिकाणी आमचा पोकलन लागलेला तर त्या पोकलनच्या अलीकडचा जो जेवढा ढीग बघतो तो 1.5 दिवसामध्ये जमा झालेला ढीग आहे तो. ठीक आहे. यांनी जो जबरदस्तीने टाकलेला आहे. आमच्या मशीन्स बंद आहेत, प्लांटच्या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम बंद आहेत आमच्यातच. दुसरी गोष्ट अशी, आज सकाळी जेव्हा स्वतः उपायुक्त मनीष जोशी सर इथे आले होते आणि त्यांनी आमच्या आणि आम्ही ह्याला या सगळ्या गोष्टी टाळाव्यात म्हणून आम्ही आमच्या गाड्या, आमच्या मशीन्स आम्ही रस्त्यावरती आडव्या लावल्या होत्या की त्या काळात त्यांच्या कचऱ्याच्या गाड्या आतमध्ये येऊ नये म्हणून. पण तरी त्यांनी काय केलं, त्यांनी झोपेतून सकाळी अर्ली मॉर्निंग झोपेतून आमच्या एका ऑपरेटरला उठवलं, जो बाहेरचा आहे, आणि त्याला उठवलं आणि त्याला बोललं की तू मशीन चालू करून साईडला घे. तर तो म्हटलं की एक काम करा साहेब, मी छोटा माणूस आहे, माझ्या मालकांना सांगा तुम्ही. आणि त्यांनी सांगितलं मी बाजूला घेतो, कारण त्या ड्रायव्हरचे त्याच्या मालकाकडे 8 महिन्यांचं पेमेंट थकलेलं आहे. जर त्यांनी एखादी गोष्ट त्याच्या मालकाच्या व्यतिरिक्त केली, त्यांच्या माघारी केली, तर त्याचं पेमेंट थकेल, या भीतीपोटी तो बोलला होता. तरीही त्याला जोशी सरांनी त्यांच्या कानशिलात लगावली आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी त्यांना शिवीगाळ केली. आज सकाळी जवळपास 40च्या आसपास TMCचे अधिकारी, कर्मचारी आणि जे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जी योजना राबवली त्याच्या अंतर्गत, त्यांनी जे रोजगार योजना राबवली त्याच्या अंतर्गत इकडे काही कंत्राटी तरुणांची भरती केली गेली. ते तरुण पण या ठिकाणी आणले गेले जबरदस्तीसाठी, जे तुम्हाला आता इथं कमी दिसतात, कारण काय की आता त्यांचं काम झालेलं आहे, त्यांनी कचरा खाली केलेला आहे, सगळे निघून गेलेले आहेत. उद्या सगळे परत ते लोक येतील. त्या दरम्यान त्याला सोडवण्यासाठी त्याचा इतर सहाय्यक तिथं ड्रायव्हर समोर गेला, तर त्याला पण जातीची शिवीगाळ केली गेली आणि त्याला पण सांगितलं की याला मारलं तसं तुला पण मारू. त्यामुळे आता इथे आमचा कुठलाही कर्मचारी इथे उपलब्ध नाही आता सध्या. मेरा नाम दीपक है, मैं उत्तर प्रदेश का रहने वाला। हम लोग इधर उतना दूर से आए कमाने के लिए 2 पैसा। हम सो रहे थे तो वो कोई आया था, कॉर्पोरेशन का था, वो हमको जगा के उसके बाद बाहर बुलाया। मैं मशीन आड़ा मारा था, हम लोग का 10 महीने का पेमेंट फंसा है, इसीलिए मैं मशीन आड़ा मारा था। तो उसके बाद वो बोला मशीन हटाने के लिए, मैं बोला मेरे सेठ का फ़ोन आएगा तब मैं मशीन हटाऊँगा। तो वो सीधा मेरे को मार दिया इधर, वो सीधा मारा और कुछ नहीं बोला, सीधा बोला मशीन हटाओ। फिर आगे क्या हुआ? आगे क्या हुआ, उसके बाद वो मारा, मैं मशीन हटाया, मशीन हटा के मैं उधर चला गया, आगे गया तो वो मैं इसको फ़ोन करके बुलाया, वो इधर से आया तो वो इधर से जा रहा था, वो इसको गाली देने लगा। आपको भी गाली दी? गाली नहीं, गाली भी दिया, मारा भी मेरे को। कौन, नाम क्या था पता? नाम नहीं पता है, लेकिन वो मारा था, उसका फोटो हो जाए देखेंगे। महानगर पालिका का अधिकारी है? हाँ।